2025 मधली ही पहिली अशी स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी आपण पाहतो सुझुकी कंपनीची जी फोर व्हीलर कार आहे निश्चित स्वरूपात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहेत. नितीन दादा यांचे आपण मते जाणून घेऊया. नितीन दादा या शुभेच्छा द्यावा आमची इच्छा आहे सर्वांची. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. धानसर क्रिकेट संघ खेळतो खऱ्या अर्थाने आपण पाहतो स्कायरा 11 गणेश्वर धानसर सुरेश शेठ पोरजी जितूदादा पोरजी यांचं इथे आगमन झालेले आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. नितीन दादा यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बोला गणपती बाप्पा. सर्वांचं नितीन दादा चला पुन्हा एकदा सर्वांचा आभार. आणि यापूर्वी आवाज आपण योगेश मडबी मॅन फ्रॉम सिद्धी करवले पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांचा ऐकला. जयेश भोसले सर यांच्याकडे बोलणार आहोत. महाराष्ट्रातील एक नामांकित क्रिकेट समालोचक आणि आमचे गुणलेखक जोडलेले आहेत जतीन गुंडली उसाडणे गावातील एक चांगली ओळख आहे गुणलेखन क्षेत्राची. चला ओटो कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर. आपण आणखीन एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे वळतो आहोत. एका बाजूला चैतनेश्वर कुटारी आणि त्याच्या अगेन्स्ट स्कायरा 11 जय गणेश धानसर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती श्री गणेशा केलाय. पहिल्या बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. थँक्यू. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. एक दर्जेदार बॅटिंग करणारा बॅटर अर्थात किरण त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. गाळलेल्या जागा भरत असताना इथे आणखीन एक चौकार. थँक्स बंडी पाटील. स्पर्धेतून नित्यदत्ता पाटील घोट अथर्व एंटरप्राइजेस सांगता घेतात परंतु स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलं तुमचा मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया जयेश भोसले सर यांच्याकडे. चांगल्या दर्जाची बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. या फलंदाजाचा दर्जा दरारा थाट सारं काही अगदी या मॅच मध्ये पाहायला मिळणार. पुढचाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. तिथे मात्र एक धाव येत असताना लेगबाईच्या स्वरूपामधून ही धाव कळवण्यात येत असताना पाहायला मिळते. लेगबाईच्या स्वरूपामधून धाव आली. संघाची धाव संख्या 9. चालू असलेला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चैतन्येश्वर कुठारी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर या दोन संघांदरम्यानची लढत चालू असणाऱ्या सामन्यामध्ये बॅटिंग करतोय तो अर्थातच कुठारी संघ. 9 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा अर्थात हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा किरणने जिथे 3 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळ. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स अवेलेबल. धावा मिळतील त्या 4. आणखीन एक खणखणीत चौकार. थँक्यू. दोन्ही बॅटरने चौकारांना अकाउंट ओपन केलंय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चौकार ठोकल्यात. याही वेळेला इनसाइड आउट. या वेळेला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4. ये दिल मांगे मोर. रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू.
5 चेंडूचा खेळ या षटकातील संपलाय, परंतु 4 बॉल असे मारलेत ना की ते सीमारेषेच्या बाहेर गेलेत. 4 चौकार, 1 सिंगल. पुढचा बॉल खोलामध्ये कमबॅक चांगला इथे होत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे कंप्लीट होईल. एकंदरीत आपण पाहिलं तर 4च्या चौकारांचा भडीमार आणि तदनंतर सिंगलचा बार. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 18. बिनगडी बाद 18 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना कोठारी टीम. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण बरीच सजवून घ्या. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. वेलकम बॅक ऑल ऑफ यू आफ्टर शॉर्ट डीजे ब्रेक. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 18. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस. 18 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये धावांची लूट पाहायला मिळाली. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. डोळ्याची पारणं दिपवणारं असं आयोजन, किंबहुना प्रत्येकाला खुणावणारं असं आयोजन, प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करणारा असं आयोजन आपण पाहतोय. राकेशचा पहिला बॉल ऑन साइडला. त्याच्याही या षटकामध्ये दमदार सुरुवात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. गोळीच्या वेगाने गोलीगत चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 22. उद्वेशीच्या बाहेर संयमाने धीरोधार्तता चांगली दाखवली. बॅटचा फेस ओपन केला सॉफ्ट हँडने. खेळपट्टीवरती जिथे आपण डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला होता, रन्स आलेली नाही. या डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू फार कमी स्वरूपाचे पाहायला मिळालेत, कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर मागील 8 बॉलमध्ये केवळ पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील्स करत नाहीत हे दोन्ही बॅटर्स. खेळपट्टीच्या मधोमध वेगाने धावतात देखील. आणि म्हणून की काय आक्रमकता, सिंहासारखी तडफ या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाले. आणि आत्मविश्वास तर ठासून भरलाय. दोन्ही खेळाडूंना एकामेकावरती असणारा विश्वास आपण पाहत आहोत. 23 आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती येतोय. तदवर मात्र घेण्यात येणारी एक सिंगल. स्वतः दोन्ही फलंदाजांना एकामेका पार्टनरवरती जास्तीचा भरोसा आहे. किरण म्हात्रे असेल, मयूर म्हात्रे असेल, रन्स वेगाने कंप्लीट करतात. कारण आपण पाहिलं ना की जोखीम पत्करत असताना या दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलं सिंगल घेत असताना आपल्यावरती आणि तथा आपल्या पार्टनरवरतीही तितकासा भरोसा असावा लागतो. आणि तो भरोसा या दोन्ही खेळाडूंना आहे. इथे निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. राकेश ज्या रीतीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. राकेश पोरजी त्याच्याकडूनही चांगल्या दर्जाच्या खेळाची अपेक्षा निश्चितच असेल, कारण मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये महारत असणारे दोन्ही बॅटर्स मैदानावरती आहेत. यावेळेला प्लेड ऑन. बॅटला ब्रश झाला. तदनंतर थेट यष्टांचा वेध. फलंदाज क्रमांक पहिला मयूर म्हात्रे बाद. विलक्षण क्षमता असणाऱ्या गोलंदाजाने इथे विकेट प्राप्त केली आहे. एखाद्या ऍप्लिकेशन प्रमाणे हे षटक इथे पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडूनुसार अपडेट्स येत गेले आणि प्रत्येक बॉल नंतर तो अपडेट होत गेला. राकेश पोर्दीने विकेट प्राप्त केली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील पुढच्या 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च करत त्याने 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12च्या धावगतीने रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिथे गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकाच्या दरम्यान बारक्या दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तिसरे षटक देखील तितकंसं महत्वाचं आणि निर्णायक असणार आहे.
कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्यात. या षटकामध्ये हा जो लपंडाव चालू आहे ना, या षटकामध्ये किती धावा पाहायला मिळतील ही बाब देखील पाहण्याजोगी राहील. सँडी डीजेच्या माध्यमातून आपण आज मंत्रमुग्ध करणारं असं संगीत ऐकतो आहोत. त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल्स म्हणून कामकाज, यावेळेचा बॉल वेगवान सुरुवात केली आहे. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाला सुवर्ण मध्ये आणि अगदी आपण पाहिलं सापडणं अत्यंत आवश्यक राहतं. जतीन गोंधळी उसटण्याचे एक उत्कृष्ट गुणलेखक गेले अनेक दिवसांमध्ये सातत्याने आमची आणि त्यांची गाठभेट होते, कारण एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांना आपण पाहतो. पुढचा बॉल खोला टाकला, ऑन साईडला टर्न केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. फेक चांगली झाली फेक, धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. 25 धावा धावफलकावरती आहेत. बारक्याने देखील एक बाब आवर्जून केली की धावा रोखण्यामध्ये तो देखील तितकासा यशस्वी पाहायला मिळालाय. अगदी त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाचंच कौतुक करायला हवं. महागुरूंच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज होत असताना सातत्याने प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय. या स्पर्धेमध्ये असंच नाही, योगीजी मडवी सर एक उत्कृष्ट समालोचक, मराठी असेल, हिंदी असेल, आणि त्यावरती असणारं प्रभुत्व आणि सामना जिवंत ठेवणं प्रेक्षक वर्गासाठी ही नेहमीच त्यांच्याकडेची असणारी कला. पुढचा बॉल यावेळेला देखील ड्रायव्हिंग लेअरवरती गॅपमध्ये केलाय. मोठा आहे हा गॅप आणि तिथून मात्र होणार नाही धावसंख्येचा तोटा. येतोय चौकार. थँक्यू. तिसरा फलंदाज लगातारच्या 2 बॉलवर, जिथे लगातारच्या प्रत्येक चेंडू फेस करत असताना चौकार ठोकण्यात आल्यात. आणि अर्थात येणारा प्रत्येक बॅटर जो काही चाराचा पाडा चौगत झालाय की काय यानं, कारण त्यापेक्षा जास्तीचे मोठे स्ट्रोक आलेले नसतील देखील, परंतु पहिल्या चेंडूपासून आक्रमकता धारण करत रन्स गोळा केल्यात. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप असतो, परंतु या फलंदाजांकडे मला तर असं पाहिल्यानंतर वाटतं ना की त्यांचं कंटिन्युएशन, त्यांचा धावा गोळा करण्याची उमेद, जोश, ह्या साऱ्या गोष्टी सांगून जात आहेत की ते रन्स गोळा करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये येतात. आणि प्रतिस्पर्ध्याला जरूर सांगत असतील की अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा भेद, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. बारक्याने पहिल्या षटकामध्ये 17 जरूर खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं षटक पाहायला मिळालंय. 5 बॉल हाताळल्यात, 5 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल लोअर फुल टोज होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील करण्यात येते. एक सिंगल जरूर घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धाव आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने विथ द बॅट या रन्स येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते ती तब्बल 31 धावा धावफलकावरती आहेत. जिथे पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या ते अर्थात 6, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 7. 31 ला 1 बॅटिंग करत असताना कोतारी टीम. थँक्यू. चला, थोडीशी घाई व्हायला हवी. विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅच मध्ये ज्या विकीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, 14 बॉल 31 धावांची खेळी त्याने साकारली होती. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून रन्स आवश्यक असतील आणि संघ साथीदार म्हणत असतील, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. तू स्वतःवरती विश्वास ठेव, ठाम निश्चय कर आणि रन्स गोळा कर. याकडे कल असायलाच हवा बॅटरचाही. धावा गोळा करण्याचा. संघाची धावसंख्या 31. एक फलंदाज बाद झालाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण स्कोर कार्ड वरती धावा पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती
तुषार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, अनुभव त्याच्याकडे ठासून भरलाय. आपण नेहमी म्हणतो ना की अनुभव ही एक अशी शिदोरी आहे, ती प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राध्यापकाचं काम करते. अनुभवानुसार उतरलेला मैदानाच्या आतमध्ये तुषार याचा पहिला बॉल उजवे एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. किरणची बॅटिंग 7 बॉल 7 जिथे 10 धावा त्याच्या बॅटमधून ज्या काही त्याच्या रिपिटेशनला आणि नावाला शोभा देणारा खेळ झालेला नाहीये. पुढचा बॉल, यावेळेचा फटका चांगला आहे, दमदार चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालत, आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुड षटकार. थँक्यू. खेळपट्टीवरती गुडघ्याचा आधार घेतला आणि तदनंतर हा स्ट्रोक इथे खेळलेला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सिंगल घेतली, डबल साठी पलटल्यात. 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा फलकावरती आहे. 39 ऑन दी बोर्ड. स्कोर कार्डवरती धावा या षटकामध्ये येऊ लागल्यात. मागील 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. या षटकाला मोठं बनवण्याचाच उद्देशने बॅटिंग किरण करत असेल, कारण त्याने स्लॉक स्वीप चांगल्या धाटणीचा स्ट्रोक खेळत असताना षटका ठोकलाय. या षटकाला मोठं कसं बनवायचं त्याकडे कल राहणाऱ्या बॅटची लिडिंग एज. इथे फलंदाज बाद, खेळाडू क्रमांक 2 39 धावसंख्येवरती किरण बाद. थैंक यू. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले जैसे बुलंद ना तो भी जेता. विकेट प्राप्त केली आहे तुषारने. पुढचा बॉल, खोलामध्ये आल्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, तो थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट .in ने आणलेली ही आवृत्ती आपण पाहतोय की स्टंप विजन कॅमेरा इथे दाखवण्यात येतोय. अर्थात हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, जो स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला आठवण होते घाटकोपरचं क्रीडांगण, दत्ताजी साळवे क्रीडांगणावरती. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला, ऑन साईडला खेळलेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक सिंगल येते. 2016 ते 17 साली मला आठवतं की कॅपवरती पंचांच्या कॅमेरा लगावण्यात आला होता, जो पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये लेजंड ट्रॉफीमध्ये टेनिस क्रिकेट .in ने ही आवृत्ती त्यावेळेला आणली होती. परंतु स्टंप विजन कॅमेरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 40 बनलाय, 4 षटकांचा खेळ संपला, 2 फलंदाज बाद झाले. जिथे बॅटिंग करत असताना कुटारी टीम. थँक्स डीजे मास्टर. यानंतरची लढत असेल बघा, इनामपुरी विपक्षे सिद्धी करवले, KPC इनामपुरी विपक्षे जानमान सिद्धी करवले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. कपिल पारवे बघा, रांजणपाडा क्रिकेट संघाचा अनेक वर्षे ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि आक्रमक फलंदाज म्हणून आधी ते ओळखले जातात, क्रिकेटचा आनंद घेतात. ओ टू कमेंट्री बॉक्स, जयेश भोसले सर. शेवटचं निर्णायक आणि अंतिम षटक, शेवटचं षटक राहिले, शेष फटके येतील का विशेष, आणि त्याची चर्चा होईल, कारण गोलंदाजी मार्कवरती आलाय डोनाल्ड पोर्जी. गोलंदाजी मार्कवरती डोनाल्ड पोर्जी. पहिला बॉल लोअर फुल टोस, फटका फासला, क्षेत्ररक्षक चढूच्या खाली, त्याने टिपला जाईल, संपला फलंदाजाचा खेळ. तिसरा धक्का, विशाल बाद.
तर Thank you. चंद्र बघा जनरेटर ऑपरेटर आपण विद्युत जे मनोरे आहेत ते लगेचच प्रज्वलित करायचे आहेत अर्थात लाईट इथे ऑफ झालेली आहे ती आपण लगेचच उपलब्ध करून द्यायची आहे जनरेटर ऑपरेटर आपसे हमारा निवेदन है आपका भी स्वागत है मैदानाच्या उजव्या बाजूला ना महागुरु तिथे मैदानाच्या आतल्या बाजूला काहीतरी शॉर्ट सर्किट होत आहे कृपया तिथे काळजी घ्या संघाची धावसंख्या 40 आहे पहिल्या बॉलवरती डोनलने विकेट प्राप्त करत असताना आपण पाहिले 3 फलंदाज बाद झालेत 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे 40ला 3 बाद नवीन पॅटर्न मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल धीरज मात्रेला आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंगसाठी तो दाखल झालाय नीरज मात्रे काहीतरी वेळ जास्तीचा खर्च करण्यात येतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ या गोष्टीकडे कल असायला हवा की आपण जास्त वेळ व्यतीत करू शकत नाही यस अंपायर थँक्यू अंपायर गेले होते बाहेर यष्टीरक्षकाने आवर्जून दाखवून दिलं की आम्ही थांबलो नाही पंच बाहेर गेले होते कारण वेळेच्या बाबतीमध्ये या बाबती व्हायला हव्यात की जिथे अजूनही आयोजकांनी कल ठेवलाय की आजच्या दिवशी शेवटची आणखीन एक मॅच ॲड होईल कदाचित आणि त्या कारणासाठी आपण या गोष्टीकडे लक्ष वेधूयात की जास्तचा सामना होईल त्यामुळे वेळ जास्तीचा व्यतीत करू नका पंच काहीशी शहानिशा करतायत चर्चा करतायत आणि पुन्हा एकदा आपल्या जागेवरती येत असताना पाहायला मिळतील स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 40 बनल्यात पुढचा बॉल घेऊन गोलंदाज डोनाल्ड उजव्या रेषेच्या बाहेर यावेळेला तडाखा चेंडू सीमारेषेच्या बाहेर वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे नीरज आला मैदानाच्या आतमध्ये तो मैदानाच्या आत चेंडू मैदानाच्या बाहेर षटकार थँक्यू योगेशजी मडवी सर नेहमी म्हणतात की सामना थांबला ना की मॅच गरम होते आणि इथे झाली आहे की काय फटका पुन्हा एकदा फसला क्षेत्ररक्षक तोच झेल निसटला यावेळेला जीवदान फेकी करत असताना ही धाव कदाचित कंप्लीट झाली आहे की काय कारण जास्तीचा वेळ खर्च केला होता ही रन्स इथे काही अंशी आपण पाहतोय ना कंप्लीट होते की काय याची चर्चा होईल डिसिजन पेंडिंग आहे ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलला इथे पाहिला जाईल त्याची शहानिशा होईल बारकावे पाहिले जातील कारण ही धाव फार महत्वाची होती नीरज काय वेगाने मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला मिळाला विकी होता त्या ठिकाणी डेंजर एंडकडे धावत होता षटकार आल्यानंतर ही जोखीम त्यांनी पत्करली होती धाव घेण्याची हा सहज साधा सोप्पा झेल धरणीला दान देण्यात आलाय टेक द कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच रन्स कंप्लीट धाव मिळतील 2 फलंदाज नॉट आउट यस एक्झॅक्टली असं वाटलं होतं प्रथम दर्शनी की ही धाव कंप्लीट करण्यात आली आहे आणि तिची शहानिशा होत असताना इथे पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे आदरणीय हिरामंदजी भोसले सरांनी सांगितलं की धाव इथे कंप्लीट झाली आहे रन्स आल्यात त्या 2 संघाची धावसंख्या 48 ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स 5वं षटक प्रगतीपथावरती आहे 5व्या षटकामध्ये धाबा येऊ लागल्यात कारण नीरज मैदानाच्या आतमध्ये आला तो आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय यावेळेचा बॉल कमी गतीने टाकला होता काही चेंडू वेगाने काही चेंडू कमी गतीने नीरज वाट पाहत राहतो की चेंडूची एखादा मोठा चेंडू रीच मध्ये आला की त्याला आउट ऑफ रीच कसं करायचं हे त्याला चांगल्या रीतीने ठाऊक आहे धागे दोरे चांगले जाणतो तो आणि तदनंतरच हा बॉल देखील उजव्याशीच्या बाहेर इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न कंप्लीट झाली आहे धावा आल्या त्या 2 अर्थात इथे बॉल आहे तो वाईड एक्स्ट्रा रन वाईड +1 संघाची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट होत आहे ते अर्थात कुटारी टीमचं 50 धावा धाव फलकावरती हव्याच्या वाटणाऱ्या यशाची चव चाकायची असेल ना तर त्यासाठी रिक्स ही अत्यंत आवश्यक राहत आहे धावा येत असताना पाहायला मिळाल्यात परंतु मागील मॅचचा हिरो त्याला स्ट्राईक मिळाली आहे 4 बॉलमध्ये केवळ 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात तो विकी ऑन स्ट्राईक यावेळेला त्याला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील 2 बॉलचा खेळ शेष आहे 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक मोठी टोटल पाहायला मिळेल हा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय
डोनाल्ड पोर्जी ज्या गोलंदाजी वेगाने करतो, काही चेंडू कमी गतीनेही हाताळू शकतो तो. हा बॉल अगदी थेट यस्टनच्या वरून ट्रॅव्हल झाला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बॉडीचं संतुलन बनलं नव्हतं. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, हा अँड हँडसम. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, परंतु रन्स किती येतील पाहावं लागेल. फेकी करण्यात आली आहे, तद्वर मात्र 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पंचांचा कुंट इशारा आलेला नाहीये, अर्थात 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या पाहायला मिळत आहेत की काय. यस अंपायर, DRS कॉल षटकारासाठी इथे पाहिला जाईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. निर्णय काय येतोय पाहावा लागेल. या षटकारालाही डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होत असताना पाहायला मिळणार आहे. कारण जर षटकार आला, कदाचित चौकार आला तर रन्स वाढतील आणि संघाच्या खात्यामध्ये अकाउंट्समध्ये रन्स कशा वाढतील ना याकडे लक्ष असेल. निर्णय प्रलंबित आहे. कॅमेऱ्याच्या अगदी खालच्या बाजूला निर्णय प्रलंबित, डिसिजन पेंडिंग. चला लाईट उपलब्ध करून द्या, लाईट ऑन करायची आहे बघा. विद्युत मनोरे इथे ऑफ झालेले आहेत, प्रज्वलित आपण करायचे आहेत. नाणेफेकीसाठी या जानुमान सिद्धी करवले आणि KPC इनामपुरी. चला नाणेफेक केली जाईल इथे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. चला नाणेफेक इथे केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावर आम्ही पाहतो रमेश शेट्ट म्हात्रे उद्योजक आहेत. स्पर्धा ऑर्गनायझर एकनाथदादा म्हात्रे उपस्थित आहेत. चला क्रिश या क्रिश क्रिश गोल्डमॅन क्रिश शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आमच्या ऑर्गनायझर आहेत. चला या संघाने गिनामपुरी. सामना 5 षटकांचा. क्रिश शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न झाले. नाणेफेकीचा कौल जानुमान सिद्धी करवली क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाने एक नाणेफेक जिंकली. निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी KPC इनामपुरी क्रिकेट संघाला प्रथम दर्शनीय आमंत्रित करण्यात आलेला आहे. चला यापूर्वी आवाज ऐकला आपण जयेश भोसले सरांचा आवाज ऐकला. आता योगेश मडबी मॅन फ्रॉम सिद्धी करवली यांच्याकडे बोलणार आहोत आपण. आमचे मधुकर केनी यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. जी व्यासपीठ आहे संपूर्ण व्यवस्था त्यांच्या माध्यमातून इथे केली जाते. मग संपूर्ण पाणी सभा असेल, इतर सभा असेल, ती मात्र त्याची पूर्तता त्यांच्या माध्यमातून केली जाते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो हिरामन भोसले सर कर्नाला विभागातील एक नामवंत पंच आहेत. त्यांच्या समवेत सचिन कडू सर आहेत आणि जावेद फरीद सर मॅन फ्रॉम कल्याण. हा त्रिवेणी संगम निश्चित स्वरूपात या स्पर्धेसाठी योगदान देत असताना साऊंड सिस्टीम सँडी DJ रायगड जिल्ह्यातील एक खूप मोठं नाव आहे आणि जिथे सँडी DJ असेल ना बलबली, समालोचकांना बंटी पाटील जर 30 दिवस जरी कंटिन्यू समालोचन करायला सांगितलं तरी समालोचकाच्या आवाजामध्ये काहीही बदल होणार नाहीये.
बघा पंचांचा डिसिजन आलाय. लास्ट बॉल षटकार आलाय. षटकारानंतर टार्गेट आता सेट झालंय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी संघाने 56 धावा केलेत आणि 57 धावेचं टार्गेट असेल दांस संघासमोर. चला कुटारी संघ विशाल लगेच आपण फिल्डिंग रचना करून घ्या. चला दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी विरुद्ध तुम्ही सामना पाहतायत स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर या दोन टीम मध्ये. ठीक. तर या स्पर्धेकरता नितेश शेठ पाटील अथर्व एंटरप्राइजेस घोट यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2 मध्ये सरशी आपला आभारी व्यक्त करतो. O2 योगेश मडवी यांच्याकडे बोलूया. तर पहिल्या सत्रामध्ये 56 धावा झाल्यात आणि 57 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून या ठिकाणी धानसर संघाची सलामी जोडी. पहिला चेंडू अतिशय सुंदर होता. डॉट बॉलची समाप्ती गोलंदाजी करत असताना विशाल म्हात्रे पहिले षटक फेकतोय. तिकडे आपण पाहिलं तर सलामी जोडी मैदानावरती राकेश पुरजी आणि डोनाल्ड पुरजी. 57 धावेचं टार्गेट मैदानावरती धानसर टीम समोर उभं केलंय. बॉल चांगलाय. पुन्हा एकदा पडल्यानंतर फलंदाज त्याला भिडकवतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. जेवढे डॉट चेंडू येते तेवढा दबाव धानसर टीमच्या खेळाडूंवरती वाढेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौफेर आपण पाहिलं तर प्रेक्षक आलेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बॅटची एज त्यानंतर बॉल सरळ शरीरावरती स्पर्श करतोय. धाबसंख्या 1 ने अकाउंट ओपन झालं. सिंगल बरोबर अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करणाऱ्या धानसर संघाचं. बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. बॅटची एज लागली आणि परफेक्ट बॉल तोंडावरती अर्थात नाकावरती बॉल लागलाय. फार वेगवान बॉल होता आणि खेळाडू यष्टीला थोडीशी इजा झाली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावपडकावरती 1 टार्गेट 57 धावेचं मैदानावरती. रिप्ले मध्ये दाखवलं जाते बॉल परफेक्ट पडल्यानंतर नाकावरती लागले. चला जास्तच इजा असेल तर आपण खेळाडूला बाहेर घ्या. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसरा बॉल डॉट, त्यानंतर 1 रन आली. तिसऱ्या बॉलवरती धावसंख्या 1 वरती पोहोचली. धावसंख्या 57 धावेला उत्तर देत असताना ॲज द ओपनर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये डोनाल्ड पुरजी आता सेकंड वरती पाहायला मिळेल. डोनाल्डकडे क्षमता आहे, ताकद आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अनेक गुण आहेत त्या खेळाडूमध्ये. पाहिजे कशा प्रकारे लढणार मैदानावरती. दुसरीकडे आपण पाहतो विशाल म्हात्रे. फटका छान आहे. सजवला ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. डोनाल्डच्या पुढ्यात जर अशा प्रकारचे बॉल फेकले तर त्याच्यावरती तुम्हाला नेहमी मोठे फटके पाहायला मिळतील. मी मगाशी सांगितले एक ताकदवर खेळाडू आहे, त्याच्याकडे भरपूर गुणवत्ता आहे आणि त्याने षटकाराबरोबर आपलं अकाउंट ओपन केले. टीमची टोटल 7 त्या धावसंख्येवरती पहिलं षटक हे पॉवर सर्कलचं सुरू असताना फुलटॉस चेंडू होता. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. फक्त एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं रिव्ह्यू घेतलाय.
खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघानं पंचांनी घेतलं. यस, चेक करूया आपण. श्रद्धांजली चषक 2025 पर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. स्वर्गीय निरामंती संतोष म्हात्रे माजी सरपंच श्रद्धांजली चषक 2025 तिसरी रात्र आणि प्रेक्षक वर्ग बघा एवढ्या रात्री देखील मॅचचा आनंद घेत आहेत. यानंतर होणारी लढत बघा केपीसी इनामपुरी विरुद्ध जवळमान सिद्धी करवले. नो बॉल, पंचांचा इशारा आलाय बघा. तिसरा पंच 1+1 अशा प्रकारे धाबा स्कोरवरती लागतील. 9 धाबा. येणारा चेंडू प्रीटचा असेल, फलंदाजा संधी असेल. समोर बॉल टाकला परंतु ऑन साईडला लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर टीमची टोटल 10 धावसंख्येवरती टार्गेट 57 धाबायचे म्हणजे प्रतिषेधक जबरजबर 11.40च्या सरासरीनं धाबा बनवायचे त्या म्हणजे डान्स संघाला. स्कायरा 11 जय गणेश व डान्स संघ आकाशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. आता धाबसंख्या आपण पाहिली तर 10. पहिलं पाबर सर्कलचा अंतिम बॉल. चांगला बॉल, पॉइंटला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग झाली परंतु एक धाव. डायरेक्ट हिट तर दिले परंतु खेळाडू पोहोचलेत क्रीज मध्ये. धावसंख्या आपण पाहिली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण बिनगडीबाद 11.40 ची सरासरी होती परंतु सध्या तरी स्कोरबोर्डवरती धावा लागलेत त्या फक्त 11. आणि आता येणारे समीकरण येणारे 24 चेंडू आणि 46 धाबीची गरज. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जय गणेश व डान्सर संघाने केल्या 11 धावा. 24 बॉल शिल्लक राहिलेत. आता 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 46 धावा. दोन्ही संघ ताकदवर तुल्यबल आहेत त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सेकंड राऊंडची सेकंड लढत केपीसी इनामपुरी विरुद्ध जवळमान सिद्धी करवले या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, पंच लक्ष असू द्या. तर प्रत्येक ओव्हरसाठी फक्त आपण 5 मिनिटांचा वेळ देतो परंतु आता पहिले षटक कंप्लीट झाले. बॉल चांगला आहे, पाठीमागे पाठवला स्क्वेअर क्रीजर मध्ये. फिल्डर होते त्या ठिकाणी, प्रयत्न केला परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाहीये. बॉल सीमारेखा बाहेर. धावसंख्या 4 ने पुढे 15 या धावसंख्येवरती पहिला बॉलवरती चौकार आलाय. सेकंडवरती बॅट्समन तुम्ही पाहताय डोनाल्ड पोर्जी, एक विस्फोटक खेळाडू आहे आणि किरण मात्रेचं त्याने स्वागत केलं. पहिला बॉलवरती चौकार. पुन्हा प्रहार. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. फक्त एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम टोटल 16 धावसंख्येवरती. टार्गेट आपण पाहिलं तर अद्याप बॉल शिल्लक राहिलेत. आपण पाहिलं 41 धावेची आवश्यकता. या ओव्हरमध्ये 2 बॉल फेकले गेलेत म्हणजे 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावेची आवश्यकता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. यावेळेस देखील बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. चौकार. मागचे थँक्यू डेझे. तर मागचे 2 बॉल डोनाल्ड पोर्जीनं त्याच दिशेला मारले परंतु जशी स्ट्राईक चेंज झाली
फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं आणि यावेळेस राकेश पोर्जीच्या बॅटमधून त्याच दिशेला चौकार आलाय. फिल्डिंग रचना तुम्ही पाहतायत. ऑन साईडला 3 फिल्डर तैनात केले गेलेत. राकेशसाठी आपण पाहतो फिल्डिंगची रचना केली आहे. 3 फिल्डर ऑन साईडला तैनात केले गेलेत, तर 2 फिल्डर ऑफ साईडला तैनात केले गेलेत. सॉरी, एकूण खरं तर 2 फिल्डर ऑन साईडमध्ये आहेत आणि 1 फिल्डर ऑफ साईडमध्ये. सेकंड पॉवर प्ले सुरू असताना एक लॉंग ऑन तैनात केले गेले, एक स्क्वेअर लेग तैनात केली गेली आहे. इकडे ऑफ साईडला आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहे. तर पहिलं षटक आपण पाहिलं, त्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धाबा आल्यात. किरण मात्रेचं षटक मैदानावरती थोडंसं मागणं सुरू झालंय. पुन्हा एकदा किरण मात्रे, फुलटॉस होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये, बॅक टू द बॉलर, परंतु बॉल कलेक्ट करता आला नाही गोलंदाजाला. रन्स प्राप्त झाली, एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपळकावरती धाबा 21 वरती लागलेत. प्रति षटक 11.40 ची सरासरी गाठायची मैदानावरती सामना जिंकण्यासाठी टीम दानसरला. आयोजकांचा ताफा फेरफटका मारत असताना तिसऱ्या रात्रीमध्ये भरपूर मेहनत घेतली. सातत्यानं या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी गेली 2 महिने आयोजक कमिटी कंबर कसते आणि खरं तर आज ती स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती पाहायला मिळते. रायगड ठाण्यामध्ये गणेश मात्रे MSCB चे मेन आहेत. ते खरं तर संपूर्ण लाईटची जी पूर्ण व्यवस्था केली आहे त्यांचं देखील कौतुक. धावसंख्या आपण पाहिली तर पुन्हा 1 ने पुढे चालली आहे. 22 वरती 22 रन्स. प्रेक्षक वर्ग थोडे कमी झालेत, कारण पहिल्या सुरुवातीला आपण पाहिले प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती, परंतु आता थोडे प्रेक्षक कमी झालेत. बॉल चांगला, यावेळेस मात्र पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि 2 षटकामध्ये बिनगडी बाद 22 धावा. बारा चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 बॉलमध्ये 22 आल्यात. राहिलेले समीकरण आता इथनं जिंकण्यासाठी 35 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. चला, कोणारी संघ जास्त वेळ एकत्र देऊ नका, प्लीज सहकार्य करा. पॉवर सर्कलची जी पाबंदी होती ती आता संपलेली आहे. म्हणजे आता 5 फिल्डर तुम्हाला बाउंड्रीमध्ये पाहायला मिळतील. पहिला पॉवर प्ले मध्ये 11 आल्या, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 11 आल्या, परंतु दोन्ही गोलंदाजाला विकेट मिळाली नाहीये. आणि आता षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी पुन्हा वापर केला विशाल मात्रेचा. ज्या विशाल मात्रेनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये अवघ्या 11 धाबा दिल्या, त्याच विशाल मात्रेचा वापर सेकंड स्पेलसाठी करण्यात आलाय. समोर खेळाडू डोनाल्ड पोर्जी 6 मध्ये 14 केलेत. दुसरीकडे आपण पाहिलं 7 मध्ये राकेशनं केवळ 7 धाबा केलेत. पहिला बॉल स्वागत केलंय, यावेळेस बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि बॉल सीमारेषा बाहेर. पंचांचं सिग्नल. 6 धाबा. भव्य स्वागत. खरं तर विशाल मातेचं भव्य स्वागत केलं डोनाल्ड पोर्जीनं. मी मगाशी देखील सांगितलं की डोनाल्ड पोर्जी समोर तुम्ही अशा प्रकारे बॉल फेकले तर त्याचा तोच परिणाम होणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळणार. षटकारानं सुरुवात केली ओव्हरची. धावसंख्या आता वेगानं पुढे चालली आहे. 28 या आणि धावसंख्या. येणारे चंडूवर षटकार कटवला फलंदाजाने. तर श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक रमेश शर्मा साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस. आणि इथे मात्र एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक पी सार्वे यांचं दमदार खऱ्या अर्थाने त्यांनी स्वागत केलं.
लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी फलंदाजामार्फत आणि या फलंदाजासाठी इथे रमेश माते साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. 2 बॉल 2 षटकार. मी मगाशी महागुरु तेच सांगितलं की डोनाल्ड पोर्जी समोर जर तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी केली तर त्यावरती परिणाम तोच होणार. 2 षटकार त्याने ठोकलेत. पहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, दुसरा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. 2 बॉल 2 षटकार आले. टीमची टोटल आता वेगानं पुढे चालली आहे. धावसंख्या 34 34 धावसंख्येमध्ये. फक्त आता गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी 23 धावा येणारे बॉल. 16 चेंडू आणि आता 23 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागले. कारण सुरुवातीला 18 बॉलमध्ये 35 ची आवश्यकता होती, परंतु डोनाल्ड पोर्जीनं 2 षटकार मारल्यानंतर फिल्डिंग परिवर्तन झालंय. ऑन साईडला आता 4 खेळाडू ठेवण्यात आलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनमध्ये 1 खेळाडू, स्क्वेअर लेगला 1 खेळाडू, मिड विकेटला, लॉंग ऑनला आणि 1 खेळाडू सध्या फक्त आपण पाहतोय जो ऑफ साईडला तैनात केलाय पॉइंट बाउंड्री लाईनवरती. चांगला बॉल पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल तर घेतली. सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. हळूहळू आपण पाहतो धावपडकावरती धावा लागल्यात त्या 35 35 धावा आणि आता फक्त 22 धावेची गरज आहे. 15 बॉल शिल्लक असतील. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल कुटारी संघाला. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 संघामध्ये अस्तित्वाचा आहे. अस्तित्व कोण टिकावेल श्रद्धांजली चषकामध्ये, आपलं अस्तित्व कोण गमावेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 15 आणि 22चं समीकरण. बॉल चांगला आहे. डॉट बॉलची समाप्ती. कारण कुटारी संघाला डॉट बॉलची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी आता मेहनतीची पराकाष्ठा कुटारी संघाला करावी लागेल. कुटारी संघाला एकच गोष्ट सांगेल, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. बॉल हवेत आहे. मिड ऑफला खेळाडू सर्कलच्या बाहेर झेल टिपलाय आणि धक्का लागलाय पहिला मैदानाच्या आतमध्ये टीम डान्सरला. राकेश पोर्जी बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थाने योगेश डीजे मास्टर बंटी पाटीलचं कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद झाल्यानंतर काय संगीत ऐकायला मिळालं की मला जाऊन दे खऱ्या अर्थाने. आणि फलंदाजांसाठी बघा इथे स्कायरा 11 जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजाला अर्थात षटकार हॅट्रिकसाठी श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक पिसारबे यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. हो टू योगेश मडबी. योगेश मजा आहे खऱ्या अर्थाने. पहिल्या दिवसापासून पाहतो. मग रमेश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने, त्याचबरोबर सन्मानित संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने या स्पर्धेमध्ये खूप काही बक्षिसांची आतषबाजी झालेली आहे आणि ही आतषबाजी फायनल पर्यंत सुरू राहणार आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. बॉल चांगला ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये शतक आहेत. एक सिंगल मिळाली. डबल साठी कॉल होता, परंतु जोपर्यंत फिल्डर बॉल उचलेल गोलंदाज तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. एखादी चूक तुमच्यासाठी फार मागात पडू शकते, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आता समीकरण आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 37 स्कोरवरती लागले आहेत. येणारे 2 षटक आता फक्त 20 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी डान्सर संघाला.
तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 37 लागले. स्कोरबोर्डवरती आता राहिलेले समीकरण 10.00 अर्थात 12 चेंडू आणि फक्त 20 धावेची गरज आहे. चला कुठारी संघ एकत्रित येऊ नका, प्लीज सहकार्य करा, कारण आता आज रात्र भरपूर झाली आहे. काल एवढ्याला शेवटची अंतिम मॅच सुरू होती, त्यामुळे आपण सहकार्य करा. यानंतर 2 मॅच अद्याप आपल्याला कव्हर करायचे आहेत, या गोष्टीची नोंद घ्या. आज याच परिसरातले संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की टीम स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर विरोधात खेळत होता संघ मैदानावरती गाथा नितीन गावंड अर्थात बापा मोर्य तळोजे मजकूर संघ आपण खेळताना पाहिला. त्या संघाला परास्त केलं दानसर संघानं. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं चैतन्येश्वर कुटारी विरुद्ध मॅच झाली गावदेवी 11 खरं तर कोपरोली संघाला आपण पाहिलं. शेवटपर्यंत ती लढत पाहायला मिळाली आणि सामना सरते शेवटी कुठारी संघाने जिंकला आणि त्यानंतर केपीसी इनामपुरी विरुद्ध किरवली लढत झाली. किरवली संघाला परास्त केलं केपीसी इनामपुरी संघानं. त्यानंतर सिद्धी किरवली विरुद्ध तुम्हाला सामना पाहायला मिळाला मोरबेमध्ये. मोरबे संघाला परास्त केलं सिद्धी किरवली संघानं. तर त्यानंतर ही लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी ज्यानं पहिल्या सत्रामध्ये 5 ओव्हरमध्ये 56 केल्यात, तर 57 धाब्याला उत्तर देत असताना 37 धाबा स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर संघानं 3 ओव्हरमध्ये केल्यात. उर्वरित समीकरण 2 षटकं राहिली आहेत. 12 बॉल आणि 20 धाबेची गरज आहे. येणारे षटक फार महत्वाचं आहे. येणारे षटक जर गोलंदाजाने चांगलं फेकलं तर कदाचित या मॅच मध्ये टीम कुटारी मैदानावरती कमबॅक करेल, कारण हा षटक टर्निंग पॉइंट आहे. या षटकामध्ये अग्नि परीक्षा द्यावी लागेल गोलंदाजाला आणि श्रवण मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. श्रवण मात्रे एकीकडे आपण पाहिलं 9 बॉल मध्ये 27 ची खेळी करणारा डोनाल्ड पोर्जे आपण सेकंडला बघतोय. बॉल चांगला, पहिलाच बॉल, विकेट मिळू शकली असती. हातातनं बॉल निसटला. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि फलंदाज धावचीच झालाय. खरं तर हनुमान स्क्रीनवरती दाखवलं जाते. खरं तर बघा इनसाइड आउटच्या माध्यमातून स्ट्रोक कन्वर्ट केला. त्यानंतर क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत. बॉल हातात होता परंतु हातातनं निसटला आणि झेल ड्रॉप झाला. त्या ठिकाणी रनआउटची विकेट मिळाली. 11 बॉल शिल्लक आहेत. आता 19 धाबीची गरज. सामना जिंकण्यासाठी आता समीकरण राहिले 11 चेंडू मध्ये 19 धावा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. सामना 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. डोनाल्ड पोर्जेची विकेट फार महत्वाची आहे आणि काही काळ का होईना बॉल हवेमध्ये होता आणि त्यानंतर कॅच जमिनीला भूदान झाली. 1 धाव तर त्या ठिकाणी प्राप्त केली. सिंगल बरोबर टीमची टोटल 2 धावा आल्या. या बॉलवरती 2 धाब्याने संघ पोहोचलाय. 40 या धावसंख्येवरती आता 17 धावीची गरज आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वंश 11 जर्मन सिद्धी करवले विरुद्ध केपीसी इनामपुरी यांच्यामध्ये. वेगवान बॉल, तेवढा चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल प्राप्त केली आणि सिंगल बरोबर टीमची टोटल 41 होती. सिंगल डबल न सामना पुढे चाललाय, परंतु जिंकण्यासाठी 16 धावीची गरज आहे. येणारे 9 चेंडू 9 चेंडू शिल्लक राहिलेत. 9 चेंडू मध्ये आता गरज आहे 16 धावीची. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. एकीकडे टीमचा मेन खेळाडू लीडर संघाचा आपण पाहतो डोनाल्ड पोर्जे मैदानावरती खेळतोय आणि त्याला साथ देत असताना बारक्या पोर्जे आलाय. एक मधल्या फळीतला सर्वात विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आज सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 16 ची गरज आहे. आल्या आल्या पहिला बॉलला प्रहार केलाय, सरळ पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. षटकार.
तर इथे फलंदाजांनी बघा षटकाराची आतषबाजी केली, मिड विकेटच्या बाहेर चेंडू फेकून दिला 6 धावांसाठी. आणि स्पर्धेचे आमचे आयोजक रमेश शेट म्हात्रे, उद्योजक पिसारबे यांच्या वतीने फलंदाजाला ते 1000 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. एकंदरीत धानसर क्रिकेट संघ, स्कायरा 11 जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या फलंदाजाने 2000 रुपये रमेश शेट म्हात्रे साहेब, उद्योजक पिसारबे यांच्या मार्फत इथे जिंकलेले आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 8 चेंडू, आता 10ची गरज आहे. येणारे 2 चेंडू. यावेळीचा बॉल पुलटॉस होता, स्वतः गोलंदाज पोहोचले जेल पर्यंत आणि जेल टिपलाय. पुन्हा एकदा वार, वार पे वार, पलटवार. आणि आता सामना पुन्हा एकदा पलटवार झालाय. तर येणारे 7 बॉल शिल्लक आहेत. 10 धावेची गरज. सात चेंडू आणि आता 10 धावा. पाय काय सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. कधी सामना डान्सर संघाच्या बाजूने येतो तर कधी सामना खुटारी संघाच्या बाजूने येत असताना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. शेवटपर्यंत कदाचित ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. नॉसक एंडला डान्सर संघाचा मेन शस्त्र अर्थात डोनाल्ड पुर्जी लढतोय. नॉसक एंड वरती 31 धावा त्याने केल्यात. फटका छान आहे, आल्या आल्या सजवलाय, आउट ऑफ दी भाग, बॉलला पाठवलाय डायरेक्ट ढगात. बघा आल्या आल्या तुषार पोर्जीनं मोठा फटका खेचला. खरं तर बॉल सीमारेखा बाहेर जेवढं दबाव होतं तेवढा दबाव घालवला. आता शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 4 धाबेची फक्त आवश्यकता आहे. चला कोठारी संघ वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. शेवटचं अंतिम षटक 4 धाबा म्हणजे क्रिकेटमध्ये कधी कधी ना महागुरु एका ओव्हरमध्ये 1 धाव डिफेन्स होताना पाहिल्यात, 2 धावा डिफेन्स होताना पाहिल्यात, 4 धावा तर अनेक वेळा डिफेन्स होताना पाहिल्यात. त्यामुळे खुटारी संघाला एकच गोष्ट सांगेल की हिम्मत हारू नका. अद्याप सामना संपला नाहीये. कारण येणारे जर सुरुवातीला 3 चेंडू तुम्ही चांगले फेकले तर कदाचित तो सामना देखील तुमच्या बाजूने येऊ शकतोय. येणाऱ्या 3 बॉलमध्ये डॉट चेंडू किंवा डोनाल्ड पोर्जीची विकेट जर आली तर खुटारी संघही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. केपीसी इनामपुरी आणि सिद्धी करवली संघ पण रेडी राहा. यानंतर ती लढत पाहायला मिळेल, दमदार लढत पाहायला मिळेल. सिद्धी करवली संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे मित्र राहुल पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. 1 षटक 4 धावा. स्ट्रायकेटवरती डोनाल्ड पोर्जी, गोलंदाज तयार झालाय जतीन म्हात्रे. पहिला बॉल स्वागत केलं आणि सामना जिंकलाय. डोनाल्ड पोर्जीनं चौका ठोकत सामना बिन. स्कायरा 11 जय गणेश्वर डान्सर संघानं 2 मॅच जिंकले त्या ठिकाणी. थँक्स योगेश मणवी. सेकंड राऊंड मधली खऱ्या अर्थाने दुसऱ्या फेरीतली पहिली लढत झाली. एका बाजूला स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर विपक्ष चेतनेश्वर खुटारी क्रिकेट संघाने या लढतीमध्ये स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. खुटारी क्रिकेट संघ चेतनेश्वर, तुम्ही विशाल या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक पिसारबे आणि संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच बघा जतीन गोंदले आहेत उसाटणे, त्यांच्या समेत योगेश आहेत. महागुरु तर या मॅचचा हिरो ठरला, मॅन ऑफ द मॅच ज्यानं 35 धावेची नॉट आउट इनिंग साकारली तो डोनाल्ड पुर्जी, मॅन ऑफ द मॅच.